जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026चा कार्यक्रम जाहीर होताच फुलंब्री तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे। बाबरा, वडोद बाजार, पाल आणि गणोरी या 4 जिल्हा परिषद गटांसह 8 पंचायत समिती गणांमध्ये चुरशीची लढत होणार असून या निवडणुकीत काँग्रेसकडून खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि भाजपकडून आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। गट फुलंब्री तालुक्यात एकूण 1,27,823 मतदार असून 155 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। क्रमांक 21 बाबरा येथे 38 मतदान केंद्रांवर 32,192 मतदार आहेत। गट क्रमांक 22 वडोद बाजार येथे 40 मतदान केंद्रांवर 33,065 मतदार आहेत। गट क्रमांक 23 पाल येथे 43 मतदान केंद्रांवर 32,414 मतदान करणार असून गट क्रमांक 24 गणोरी येथे 34 मतदान केंद्रांवर 30,152 मतदार आहेत। मागील जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यात भाजपचं वर्चस्व होतं। गणोरी, पाल आणि बाबरा हे 3 गट भाजपकडे तर वडोद बाजार गट काँग्रेसकडे होता। पंचायत समितीमध्ये 8 पैकी 7 गण भाजपकडे तर केवळ 1 गण काँग्रेसकडे होता। तत्कालीन काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेत प्रवेश केल्याने तालुक्यातील काँग्रेसची जिल्हा परिषद पार्टी कोरी झाली होती। दरम्यान नुकत्याच झालेल्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत राजेंद्र ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्याने तालुक्यात महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळाली होती। मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याने तसेच पाल गटात तिकीट वाटपावरून गोंधळ झाल्याने काँग्रेसचं मनोबल काहीसं खचलं असलं तरी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। दुसरीकडे भाजपकडून आमदार अनुराधा चव्हाण यांनी नगरपंचायत निवडणुकीत अपयश आलं होतं। मात्र येणाऱ्या निवडणुकीत संघटन मजबूत करत बैठका आणि संपर्क दौरे वाढवले आहेत। आता त्याच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार असून त्यात त्यांना यश मिळते का ही येणारी वेळ ठरवेल। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।